PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। छत्रपती संभाजीनगर येथील उत्तरानगरी या ठिकाणी असलेले सान्वी क्लिनिकच्या माध्यमातून गोरगरिबांची तसेच वृद्ध लोकांच्या सेवेकरता आणि समाजसेवेची संकल्पना मनात ठेवून सान्वी क्लिनिकचे डॉक्टर राठोड यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं। यामध्ये उत्तरानगरी, अशोकनगर, पावरडूम अशा एरियातील लोकांनी भरपूर प्रमाणात असा प्रतिसाद दिला। सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरिबांना एक मूत्र आपण मोफत नेत्र तपासणी शिबिर आपण आयोजित केलेला होता। उत्तरानगरी परिसरातून त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला। अनेक वृद्ध गोरगरीब जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे आणि असे कॅम्प वारंवार लोकांपर्यंत प्रत्येकजण दवाखान्यात जाऊन दाखवू शकत नाही अशा लोकांसाठी यानंतर प्रत्येक 2 महिन्यानंतर कुठल्या तरी आजाराचा एक मोफत शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून गोरगरीब रुग्णांना जो त्यांचा दवाखान्यावर होणारा खर्च आहे तो जेवढा शक्य तेवढा टाळण्याचा प्रयत्न आहे। सर, आज पहिला वर्धापन दिवसानिमित्त कशी संकल्पना सुचली ही? पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सगळं डॉक्टर घोरपडे आणि आम्ही असा विचार केला की ठीक आहे, आता वर्षभर तर आपण कुठली कमाई करतच राहतो, पण आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। त्यांच्यापर्यंत आपल्याला प्रत्येक घरी तर जाणवणार, म्हणजे एक दिवस असा ठेवू की त्यांना कुठलीही चार्ज न घेता, त्यांच्याकडून कुठलाही पैसा न घेता त्यांना आपण मोफत तपासणी करायची। पण त्या ठिकाणी जर मोतीबिंदू वगैरे काही आढळलं, डोळ्याचे काही आजार आढळले आणि त्यांच्याकडे जर BPL कार्ड धारक असतील तर त्यांना ते मोफत ऑपरेशनची पण व्यवस्था आपण करून द्यावी असा एक विचार आला आणि त्या निमित्ताने मी तो कॅम्प आहे। नेत्र हे सर्वच लोकांसाठी बहुमूल्य आणि अनमोल निसर्गाला दिलेले देणगी आणि त्याची निगा राखण्यासाठी लोकांना डॉक्टर राठोड सर यांच्याकडून मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलं। नेत्र तपासणीच्या माध्यमातून त्यांना शस्त्रक्रियेबाबत मोफत शस्त्रक्रिया राबवण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आलं। सामान्य लोकांना परवडणाऱ्या पैशांमध्ये शस्त्रक्रिया करून प्रत्येकाला दृष्टी प्रदान करण्याचा हा सान्वी क्लिनिकच्या माध्यमातून उत्तरानगरी वासियांना प्रथमच प्रयत्न असून असे शिबिर वारंवार पुढे राबवले जातील आणि समाजसेवेचा हा नित्यक्रम नेहमी सुरू राहील आणि तेही मोफत देण्याचा त्यांचा मानस खरोखरच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।